अथ श्री साई सच्चरित अध्याय 44. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमो श्री साई चिद्घन सकल सौख्याचे आयतन सकल संपदाचे निधान दैन्य निरसन यात कृपा करी अवलीला चरणवंदन समस्त पापा होय क्षालन मग जो भावे भजन पूजन करीतो त्याहूनही धन्य पाहता जयाचे सुस्मित मुख विसरे समस्त सुख संसार दुःख ठाईच विरे तहान भूक ऐसे अलौकिक दर्शन अल्ला मालिक जया ध्यान जो निष्काम निराभिमान निर्लोभ निर्वासन जयाचे मन तयाचे महिमान कायवानु अपकार्याही जो उपकारी ऐसी शांती जयाचे पदरी तया न विसंबे कोणीही क्षणभरी द्यावा निजांतरी निवास रामकृष्ण राजीवाक्ष संतहीनाक्ष वाक एकाक्ष देवरूपे सुंदर स्वरूप आनंद स्वरूप संत सदा देवाचे नेत्र श्रवणात संत दृष्टीस नाही अंत ये यथामा देववदत संत द्रवत निंदकाई रामकृष्ण आणि साई तिघा माझी अंतर नाही नामे तीन वस्तू पाही ठाईचे ठाई एकरूप तिये वस्तू समरणावस्था वार्ताही तो समूळ मिथ्या काळावरी जयाची सत्ता तया काव्यता त्या हाती प्रारब्ध संचित न कळे आपणा नेणे मी त्या क्रियामणा करुणा कर साई गुरुराणा जाणोनी करुणा भाकितसे वासनेच्या लाटा नाना तेणे उसत नाही मना कृपा तुझी असलिया विना स्थैर्य येईना जीवासी गताध्यायारंभी वचन दिदले परी न झाले पालन घडले ना सांग निरूपण साध्यंत संपूर्ण परिसावे अंतकाल समीप जाणून ब्राह्मण मुखे रामायण श्रवण केले चतुर्दश रात्रंदिन बाबांनी अनुसंधान पूर्वक ऐसे 2 सप्ताह भरता रामायण श्रवण करिता विजयादशमी दिवस येता बाबा विदेहता पावले गताध्यायी झाले कथन होता बाबांचे प्राणोत्क्रमण लक्ष्मण मामानी केले पूजन जोगानी निरांजन आरती तेथून पुढे 36 तास हिंदू आणि मुसलमानास लागले विचार करावयास केवी या कलेवरास सद्गती कैसे समाधी स्थान नियोजन कैसे अकल्पित इष्टिक पातन कैसा एकदा ब्रह्मांडी प्राण चढविला 3 दिन बाबाही समाधी की देहावसान सकळ झाले संशयात्पन्न पाहुनी श्वासोच्छ्वासाव वरोधन अशक्यात उत्थान वाटले ऐसे 3 दिवस जाता प्राणोत्क्रमणाची वाटले निश्चितता मग उत्तर विधीची वार्ता सहजची स्मरता समजता उदेली ऐसी आही तयावसरी परमसावध बाबा अंतरी येऊनी अवचित निज देहावरी घालविली दुरी जनचिंता इत्यादी सकल कथा प्रेमभावे परिसिजे श्रोता श्रवणे आनंद होईल चित्ता कंठ गैवर्ता दाटेल कथा नमेही एक संदूक गर्भी साई रत्नामौलिक उघडूनी पहा प्रेमपूर्वक अनुभवा सुख दर्शनाचे यावी अवघिया अध्याया अंत खचिला दिसेल साईनाथ श्रवणे पुरतील मनोरथ स्मरणे सनाज होई जे परम उदार जयाचे आचरित तया साईचे हे चरित करावया श्रवणा वा उद्यत अव्यग्रचित्त सप्रेम ऐसी पावन कथा ऐकता दणीन पुरे भक्ता चित्ता पूर्ण दाटे परमानंदता संसार श्रांता विश्राम चित्त प्रसन्नतेचा हरिक निजानंद ठाके सन्मुख सर्व सुखाचे सोलीव सुख ते हे कथानक साईचे कितीही एका नित्य नूतन रमणीयतेचे हेची लक्षण म्हणून ही संत कथा पावन होऊन अनन्य परिसावी असो पुढे कलेवर सद्गती याच वादाची भवती न भवती करिता करिता समस्त थकती पहा प्रचिती अखेर बुट्टीचे वाड्याचे दालन त्यातील गाभाऱ्याचे प्रयोजन
होते मुरलीधर स्थापन, ठरले ते स्थान बाबाचे. आरंभी जय पाया खोदिला, जात असता बाबा लेंडीला. माधवरावांच्या विनवणीला माथा डोलविला बाबांनी. माधवराव करीत विनंती, नारळ देऊनी बाबाचे हाती. मुरलीधराचा गाभारा खोदती, अवलोका म्हणती कृपेने. पाहुनी आती शुभ वेळ, बाबा म्हणले फोडा नारळ. आपण समस्त बाळ गोपाळ, येथेची काळ क्रमुकी. येथेची आपण बसता उठता, सुखदुःखाचा करू वार्ता. तेथेची पोरा सोरा समजता, चित्त स्वस्थता लादेल. बाबा काहीतरी हे बदले, ऐसेची आरंभी सर्वासी दिसले. पुढे जेव्हा अनुभवा आले, कळून चुकले ते बोल. होता बाबाचे देहावसान, राहिले मुरलीधराचे स्थापन. हेची वाटले उत्तम स्थान, साई निधान रक्षावया. वाडी अंत पडो हे शरीर, अति बाबाचे जो उद्गार. तोशी शेवटी ठरला विचार, गाले मुरलीधर बाबाची. श्रीमंत बुट्टी आधी करून, हिंदू मुसलमान सर्वत्र जन. याच विचारा राजी होऊन, वाडा सत्कारणी लागला. ऐसा बहुमोल वाडा असून, बाबाचा देह कुठे नि पडून. जाता मग तो वाडाही शून्य, अत्यंत भयान भासता. आज तेथे जे भजन पूजन, कथा कीर्तन पुराण श्रवण, अतिथी अभ्यागता अन्नदान होते त्या करणे श्री साई. अजी तेथे जे अन्न संतर्पण, लघुरुद्र महारुद्र वर्तन. देशोदेशीचे येती जन, त्या सर्व कारण श्री साई. असो ऐसी हे संताची वाणी, अक्षरे अक्षर 60 श्रवणी. काहीतरी ते बोलती म्हणून, नाव मानून त्यागावी. आरंभी ती कितीही मुग्ध, अथवा दिसो किती संदिग्ध. काले होतो अर्थावबोध, जरी दुर्बोध. आरंभी असता देह पातासी अवधी, पुढील होणारे गोष्टी संबंधी. दुश्चिन्हे घडली काही आधी, मशिदी मधी शिर्डीत. तया माझी लयकची आता, निवेदितो मी श्रोत याकरिता. किती सकळ सांगू जाता, ग्रंथ विस्तरता पावेल. किती एक बहुता वर्षापासून, होती एक बाबाची जुनी. वीट जियेवरी ते हात टेकुनी, आसन लावून बैसत. विटेचा त्या आधार घेऊनी, नित्य एकांत होता रजनी. बाबा मशिदीत स्वस्थ मनी, आसन लावून बैसित. ऐसा कित्येक वर्षाचा क्रम, निर्वेद चालला होता विश्रम. परी होणारासी न चले नियम, घडतसे अतिक्रम कल्पित. बाबा नसता मशिदीत, पोरगा एक होता झाडीत. तळीचा केर काढवयाचे निमित्त, वीट ती किंचित उचलली. फुटावयाची वेळ आली, वीट पोराचे हातून निसटली. धाडकीनी ती खाली पडली, दुखंड झाली तत्काळ. ऐकता हे बाबांनी म्हटले, वीट नाही की कर्मची फुटले. ऐसे वदुनी अति हळहळले, नेत्री आले दुःखाश्रू. नित्य योगासन ज्या वीटे, घालीत बाबा ती जम फुटे. तेणे दुःखे हृदय फाटे, कंठ दाटे तयाचा. ऐसी बहुत काळाचे जुनाट, निजासनाची मूळ पीठ. अवचट भंगली पाहुनी वीट, मशीद सुनाट वाटे त्या. वीटची मगती प्राणापरती, बाबांची होती अति आवडती. पाहुनी तियेची ऐसी ती स्थिती, बाबा अति चित्ती हळहळले. त्याच विटेसी टेकुनी कोपर, बाबा घालवित प्रहराचे प्रहर. घालून आसन योगा तत्पर, म्हणून तिजवर प्रेम मोठे. ये संगे आत्मचिंतन, जीमज होती जीवकी प्राण. ती भंगली माझी सांगातीण, मीही तिजविण नाराहे. विट जन्माची सांगातीण, गेली की आजी मज सोड सांडून. ऐसे तियेचे गुण आठवून, बाबांनी रुदन मांडिले. येथे सहज येईल आशंका, विट क्षण भंगुर नाही का. एतदर्थ करावे का शोका, काय लोकांनी म्हणावे. आशंका ही प्रथमदर्शनी, उठेल कवनाच्याही मनी. प्रवर्ते मी समाधानी, पाय नमुनी साईचे. कैसा होईल जगदुद्धार, कैसे तरतील दीन पामर. एतदर्थची संताचा अवतार, कर्तव्य इतर नाही त्या. हास्य रुदन क्रीडा प्रकार, लौकिक नाट्याची येथील सार. जैसा तैसा श्रेष्ठाचार, लोकव्यवहार ही तैसा. संत जरी पूर्ण ज्ञानी, अवाप्त सकल संकल्पजनी.
तरी लोक तरावया लागुनी कर्माचरणी उद्युक्त असो हे देहावसान भावया आधी 32 वर्षापूर्वीच समाधी होणार परी म्हाळसापतीची बुद्धी निवारी त्रिशुद्धी हा कुयोग टळता न जरी हा दुष्ट योग कैचा वघ्या ते साई सुयोग 43 वर्षा मागेची योग होता की कुयोग ऐसा तो मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा बाबा अस्वस्थ उठला दमा सहन करावया देहधर्मा ब्रह्मांडी आत्मा चढविला आता येथून 3 दिन आम्ही चढवितो ब्रह्मांडी प्राण प्रबोधून कामा लागून बाबांनी सांगून ठेविले पाहतो सभा मंडप कोण बाबा ही बोटे लाविले ठिकाण म्हणाले ते समाधी खोदून ध्यामज ठेवून त्या जागी स्वये माळसापती सलक्षुन बाबा तदा वदती निक्षुन नकामज सांडू उपेक्षुन दिवस 3 पर्यंत तये स्थानी निशाणे 2 लावून ठेवा निदर्शक कोण ऐसे वदता प्राण ठेविता चढवून ब्रह्मांडी भरावी एकाएकी भवंडी देवी निचेष्टित देहदांडी म्हाळसापतीने दिधली मांडी आशा ती सांडिली इतरांनी रात्रीचा समय झाले 10 तेव्हाचा हा प्रकार पहा स्तब्ध झाले जन आहा काय अवचित हा प्रसंग नाही श्वास नाही नाडी वाटे प्राणे सांडिली कुडी जनास भयंकर अवस्था गाडी सुखनिरवडी साईस मग पुढे म्हाळसापती अहोरात्र सावध वृत्ती साई बाबा लागी जपती तेथेची वैसती जागत तरी होती साई मुखीची आज्ञा समाधी खोदावयाची तरी ते तैसे करावयाची हिम्मत कवनाची चालेना पाहोनी बाबा समाधिस्थ मिळाला ते गाव समस्त जनविस्मित पाहती तटस्थ काढीना भगत मांडिते प्राण गेला कळता देखा बैसेल एकाएकी धक्का सांगून 3 दिवस मज राखा झकविले लोका साईने श्वासोच्छ्वास झाला बंद ताटस्थ पावली इंद्रिये संबंध नाही चलन वलनाचा गंध तेजही मंद जाहले हरपले बाह्य व्यवहार भान वाचेसी पडले दृढ मौन कैसे शुद्धीवरी मागुतेन चिंता ही गहन सर्वत्र वृत्तीवरी येईना शरीर काळक्रमिला 2 दिवसावर आले मौलवी मुलना फकीर मांडिला विचार पुढील आप्पा कुलकर्णी काशीराम आले केला विचार ठामा बाबांनी गाठिले निज सुखधाम द्यावा की विश्राम देहासी कोणी म्हणती थांबा क्षणभरी घाई तुकी नाही बरी बाबा नव्हे तैतरा परी अमोघ वैखरी बाबाची तत्काळ प्रत्युत्तर करावे तरी थंडगार पडल्या शरीरी येईल कोठून चैतन्य तरी कैसे अविचारी सकळ हे खोदा कबर दाविला स्थळी बोलवा की सकळ मंडळी द्या मूठ प्रति वेळच्या वेळी तयारी सगळी करा की ऐसी भक्ती न भवती भोता ऐसी भवती न भवती होता पूर्ण झाली दिनत्रयता पुढे पहाटे 3 वाजता चेतना येता आढळली हळूहळू दृष्टी विकसिता आळे पिळे शरीरा देता श्वासोच्छ्वास चालू होता पोटही हालता देखिले दिसू लागले प्रसन्न वदन होऊ लागले नेत्रोन्मिलन जाऊन या निचेष्टितपण प्रबोध लक्षण उमटले जणू विसरले देह भावा तयाचा पुनश्च आठवा व्हावा चुकला ठेवा ठाई पडावा भांडार उघडावा तिगत देखो निसाई सावधान झाले सकळ प्रसन्न वदन टळले देवदयेने विघ्न आश्चर्य निमग्न भक्तजन भगत पाही मुख कौतिके साई मान हळूच तुके मौलवी फकीर पडले पिके की प्रसंग चुके भयंकर पाहुनी मौलवीची दुराग्रहता भगत आज्ञा पालनी चुकता यत्किंचितही निश्चय ढळता विळती येता कठीणते 43 वर्षा आधीच खबर होऊनी जाती कैची मग खबर कैचे मग ते दर्शन मनोहर होते सुखकर साईचे लोकोपचार हेसी कारण करुणी समाधीचे विसर्जन साई पावते झाले उत्थान समाधान भक्तजना
भक्त कार्यार्था जो भागला, परमानंदी लय लागला. कैसा आधी जाई प्रबोधिला, अकळतिला लीला तयाची. देखुनी बाबा सावधान, सुखावले भक्तजन. जो तो धावे घ्यावया दर्शन, पुनरुज्जीवन सुखाते. असो पूर्वील कथानुसंधान, ते अखेरचे देहावसान. झाले जयाचे संपूर्ण कथन, यथा स्मरण आजवरी. म्हणून आपण श्रोता सकळिक, मनी विचारा की क्षण एक. कासया भावया हर्ष शोक, दोन्ही अविवेक मूलक. औट हाताचा स्थूळ गाडा, देहेंद्रियाचा जो सांगाडा. तो काया फुला साई निधडा, समूळ सोडा हा भ्रम. साई म्हणावे जरी देहा, तरी त्या नावाची नाही विदेहा. रूपही नाही वस्तूसी पहा, रूपातीत श्री साई. देह तरी नाशवंत, वस्तू स्वतंत्र नाशरहित. देह पंचभूता अंतर्गत, अनाद्यंतन निजवस्तू. त्यातील शुद्ध सत्वात्मक ब्रह्मरूप चैतन्य देख. जड इंद्रिया जो चालक, साई नामक ती वस्तू. ती तो आहे इंद्रियातीत, इंद्रिये जड ती ते नेणत. तीच इंद्रिया प्रवर्तवित, चाळवित प्राणांते. त्या शक्तीचे नाम साई, तिजवीणरिता ठाव नाही. तिजवीण ओस दिशा दहाई, भरली पाही चराचरी. तीच की मी, तीच की ही अवतार स्थिती. तीच होती आधी अव्यक्ती, नामरूपी आली व्यक्ती. समरसली अव्यक्ती कार्याती, अवतार कृत्य संपवनी. अवतारी ही ध्येय त्याजुनी, जैसे प्रवेशती निर्विकल्प भुवनी. कैसीच ही करणी साईची, मुक्त व्हावे येता मनी. जैसे स्वामी गाभुवनी, पर्वत यात्रेसी जातो म्हणून गेले निघुनी एकाकी. भक्ती निधरिता अडवून, तयाचे केले समाधान. लोकाचारी हे माझे गमन, गाण गाभुवन सोडीना. कृष्णा तीरी प्रातः स्नान, बिंदू क्षेत्री अनुष्ठान. मठात करावे पादुका पूजन, तेथेच निरंतर वास माझा. तैसीच साई बाबाची परी, निधन केवळ लोकाचारी. पाहू जाता स्थिरचरी, सर्वांतरी श्री साई. जैसी जयाची भजन स्थिती, तयाची तैसी नित्य प्रचिती. संदेह काही न धरावा चित्ती, मरणातीत श्री साई. साई भरला स्थिराचरी, साई सर्वाचा अंतर्बाहेरी. साई तुम्हा आम्हा भीतरी, निरंतरी नांदतसे. साई समर्थ दीन दयाळ, भावार्थी भक्त प्रणतपाळ. परमप्रेमाचे ते भूकाळ, अतिस्नेहाळ सकळिका. जरी चर्मचक्षुषी न दिसती, तरी ते तो सर्वत्र सती. स्वये जरी सूक्ष्मत्वी लपती, तरीही लाविती वेड आम्हा. त्याचे निधन केवळ ढोंग, आम्हा फसविण्या आणिले सोंग. नटनाटकी ते अव्यंग, भंगोनी अभंग झाले. त्याची आठाई जो अनुराग, तेणे करुनी पाठ लाग. अंती लावू तयाचा माग, कार्यभाग साधुकी. मनोभावे पूजा करिता, भक्तिभावे तया आठविता. अनुभव येईल सकळ भक्ता, सर्व व्यापकता दिसेल. उत्पत्ती स्थिती आणि लय, चित्स्वरूपा याचे न भय. ते सदा सर्वदा चिन्मय, विकार आश्रय ना तेथे. जैसे सुवर्ण सुवर्णपणे, राही अलंकारही विणे. केली नाना परीचे आभरणे, तरी न सोने पण त्यागी. परोपरीचे अलंकार, हे तो सर्व विनाशी विकार. आटिता उरे हेम अविकार, नासे आकार नामहे. तरी या हे मी हा हे माडपंत, विरोनी जाओ समूळ नितांत. एव गुण साई पदांकित, अप्रलयांत वास करो. पुढे केला ते रावादीन, बाळासाहेब भक्तरत्न. मिळवून या ग्रामस्थ ब्राह्मण, उत्तर विधान आरंभिले. करून या सचैल स्नान, बाळासाहेब हस्तजाण. करविली तिलांजुली तिला तर्पण, पिंड प्रदानही केले. सापिडी अधिक उत्तर क्रिया, शास्त्रधारे त्या त्या समया. जाहल्या मासिकासह अवघिया, धर्मन्यायाप्रमाणे. भक्त श्रेष्ठ उपासनीनी, जोगा समवेत जाऊनी. भागीरथीच्या पवित्र स्थानी, होम हवनीय संपादिले. ब्रह्मभोजन अन्न संतर्पण, यथा सांग दक्षिणा प्रदान. करुणी सशस्त्र विधिविधान, आले ते परतोन माघारी. नाही बाबांना संवाद,
आता जरी हा ऐसा भेद परिदृष्टी पडता ती मशीद गतसुखानुवाद आठवती भावाची नित्य आसनस्थिती घ्यावयाती याची सुखानुभूती उत्तमोत्तम आलेख्यमूर्ती मशिदी प्रीती स्थापिली से दाहली साई देहा निवृत्ती प्रतिमादर्शने होय अनुवृत्ती वाटे निज भक्त भावार्थी पुनरावृत्तीच ही मूर्त श्यामराव उपनामे जयकर तयानी ही रेखिली सुंदर ऐसी ही प्रतिमा मनोहर स्मरण निरंतर देतसे जैसे हे प्रसिद्ध चित्रकार तैसेची बाबाचे भक्तची थोर बाबाची आज्ञेनुसार वर्तती विचारपूर्वक याची याही हस्ते करून सुंदर छायाचित्रे घडवून करविली भक्त भवनी स्थापन धरावया ध्यानधारणा संतासी नाही कधीही स्मरण पूर्वी अनेकदा याचे विवरण झालेच आहे असेल स्मरण न लगे स्पष्टीकरण अनेक बाबा न आज देहधारी तरी जो तयाचे स्मरण करी तया ते अजूनही हितकारी पूर्वी लपरीच देहसे कोणास काही बोलून गेले परी न काही अनुभवा आले जरी ते देहावसानही झाले म्हणून ते राहिले न मानावे बोल बाबाचे ब्रह्मलिखित विश्वास धरुनी पहावी प्रचित अनुभव आला जरी न त्वरित येणार तो निश्चित कालांतरे असो या योगात जोगाचे नाव घेता कथेत आठवली आडकथा ऐका तियेची अपूर्वता दिसेल प्रेमळता साईची जरी असे हात त्रोटक संवाद गुरुभक्तासी अति प्रोधप्रद सभाग्य तोजा वैराग्यबोध अभागी बद्ध संसारी एकदा जोग बाबा सपुसती अजूनही माझी काय स्थिती विचित्र माझी कर्मगती पावे न सुस्थिती केव्हा मी बहुत वर्षे अनन्य सेवा घडली आपुली मजला देवा तरी या चंचल चित्ता विसावा अजूनही नसावा हे काय ऐसा कैसा मी दुर्भागी हीच का प्राप्ती संत संगी सत्संगाच्या परिणामांगी कवणिया प्रसंगी भोगी न मी परिसूनी ही भक्ताची विनंती साई समर्थ परमप्रीती योगास काय प्रत्युत्तर देती स्वस्थ चित्ती परिसावे दुष्कर्माची होईल होळी पुण्य पापाची राख रांगोळी काही न तुझी काके सझोळी तै तुझ भाग्यशाली मानीन उपाधीचा होईल त्याग नित्य भगवत भक्तीचा लाग तुटतील आशा पाश सांग तै मी तुझ सभाग्य मानीन विषयासक्ती मानून त्याज्य मी तू पण सर्वता योग्य जीवास उपस्थ जिंक हो योग्य तै मी तुझ सभाग्य मानीन असो यावर काही काले बोल बाबाचे अन्वर्थ झाले सद्गुरु कृपे जोगास आले वैराग्य जे वदले बाबा नाही पुत्र संतती पाश कलत्र लाविले सद्गतीस देह त्यागा आदी संन्यास झाले की वैराग्य सहजीची असो हे जोगई भग्य भाग्यवान सत्य झाले साई वचन अंती होनी संन्यास संपन्न ब्रह्मी विलीन झाले जैसी जैसी साईने कथिली तैसीच परिणामी स्थिती झाली उक्ती साईची सार्थ झाली भाग्यशाली जोग खरे तात्पर्य बाबा दीनदयाळ भक्त कल्याणा लागी कनवाळ अर्पित बोधामृताचा सुकाळ शिर्डीत त्रिकाळ तो परीसा जया माझी आवड मोठी तयाचे मी अखंड दृष्टी तया मज विनवोस सृष्टी माझी आच गोष्टी तयामुखी तया माझे अखंड ध्यान जिव्हेसी माझेच नामावर्तन करू जाता गमनागमन चरित्र गायन माझे तया ऐसे होता मदाकार कर्माकर्मी पडेल विसर जेथे हा मत्सेवेचा आदर तिष्ठे मी निरंतर तेथची मज होनी अनन्य शरण जया माझे अखंड स्मरण तयाचे मज माथा अरुण पेढी न उद्धरण करून या आधी मजन दिधल्या वाचून करिता भोजन रसप्राशन जया माझे हे निधिध्यासन तया आधीन मी वते वर्ते माझीच जया भूक तहान दुजेन जाते मज समान तयाचेच मज नित्य ध्यान तया आधीन मी वर्ते माता पिता गणगोत आप्त इष्ट कांता सुत यापासव जो परावृत्त तोची की अनुरक्त मतपदी वर्षा काळी नाना सरिता महापूर समुद्रा मिळता विसरती सरितापणाची वार्ता
महासागरता पावती. रूप गेले नाम गेले जळही जाऊनी सागरी मिसळले. सरिता सागर लग्न लागले. द्वैत हारपले एकत्वी पावोनी ऐसी समरसता. चित्त विसरले नामरूपता. ते मजसी पाहिल निज स्वभावता. नाही मज परता ठावतया. परीस नवे मी दगड ऐसे जना करावया उघड. पुस्तक पंडिता करोनी बडबड. लोहाचे अगड आणिले तई मजवरी करिता घाव. उलट प्रकटता सुवर्ण भाव. माझे दगडपण झाले वाव. अनुभव नवलाव दाटला विना अभिमान अनुप्रमाण. मज हृदयस्था यावे शरण. होईल विद्या तत्काळ निरसन. श्रवण करण संपेल श्रवण कारण संपेल. अविद्या प्रसवे देहबुद्धी. देहबुद्धीस्तव आदी व्याधी. तीच की लोटी विधी निषेधी. आत्मसिद्धी विघातक. म्हणाल आता मी आहे कोठे. आता मी तुम्हा कैसा भेटे. तरी मी तुमची हृदयीच तिष्ठे. विना कष्टे सन्निकट. म्हणाल हृदयस्थ कैसा कोण. कैसे काय त्याचे लक्षण. ऐसी काय तयाची खुण. जेणे त्या आपण जाणावे तरी व्हावे दत्तावधान. परिसातयाचे स्पष्ट व्याख्यान. जया लागी जाणे शरण. तो हृदयस्थ कोण रे कोण हे आता. नाना नामे नाना रूपे. सृष्टी माझी भरली अमूपे. जयाची कवना ना करवती मापे. मायेची स्वरूपे ती अवघी. तैसेच सत्व रजतम गुण. तया निर्तिर्गुणा ओलांडून. सत्य जे जे स्फुरे स्फुरण. ते रूप जाण हृदयास्ताचे. नामे रूप विरहितपण. उर्वरित जे तुझे तोपण. तेच हृदयस्ताचे लक्षण. जाणून शरण त्याजावे मीच तो. तू ऐसे पाहता हीच दृष्टी पुढे विस्तारता. भूत या मात्री ए निज गुरुता. ठाव न रिता मजविना. ऐसा अभ्यास करिता करिता. अनुभवा येईल माझी व्यापकता. मग तू मजसी पाहुनी समरसता. पूर्ण अनन्यता भोगिसिल. चित्स्वरूपी अनुसंधान. लादेल होशील शुद्धांतकरण. घडेल हे तुझ गंगा स्नान. गंगा जीवन नातळता. प्रकृती कर्माचा अभिमान. जेणे पावे दृढबंधन. तया बिलंगून देती सज्ञान. अंतरी सावधान सदैव. स्वस्वरूपी मांडूनी ठाण. चळे न तेथुनी अनुप्रमाण. तया समाधी वा उत्थान. नाही प्रयोजन उभयाचे. म्हणून श्रोतया चरणी माता. ठेवून विनवी अति सप्रेमता. देवा संता भक्ता समजता. ठाई प्रेमळता आदरावी. बाबा कितीदा सांगून गेले. कोणी कोणास शग्मी बोलले. त्याने माझेच वर्म काढिले. जिव्हारी खोचले मज जाण. कोणी कोणास दुर्वचे ताडिले. तेणे मज तत्काळ दुखणे आणिले. तेणे जेणे ते धैर्य सोशिले. तेणे मज तुष्टविले बहुकाळ. ऐसा भूत मात्राचा ठाई. अंतर्बाह्य भरला साई. एका प्रेमा वाचून काही. आवडच नाही तया ते. परममंगल हे परमाव्रत. साई मुखी सर्वदा स्रवत. कोणा सौभाग्य हे नाही अवगत. प्रेम अत्यंत भक्तार्थ हे. जया पंक्तीचा लाभ दिदला. जया संगे हासला खेळला. तया समायेचा चटका लाविला. वाटेल मनाला काय त्याचे. ऐसी आशिष्टाचे आभोजनी. मी तो उच्चिष्टाचा धनी. शीत ठेविले वेचुनी. वाटितो शिराणी तयाची. झाल्या येथेवरी ज्याच्या कथा. त्या काय ठाव्या हे माडपंता. समर्थ साई तयाचा वक्ता. लिहिता लिहविताही तोच. ऐसी ही साई समर्थकता. ध्यायेन मन माझे कथिता. सदैव ध्यास लागला चित्ता. श्रोते ही परिसता आनंद. शिवाय जय साई कीर्ती गाती. तैसेच जय जय सद्भावे परिसती. उभयही साई स्वरूप होती. हे दृढचित्ती जाणावे. आता हा अध्याय करुणी पूर्ण. हे माड साई सकरी समर्पण. प्रेमे धरी साईचे चरण. पुढील निरूपण पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते. श्री साईनाथ निर्याण नाम. चतुश्चत्वारिशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु.
शुभं भवतु.